नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर हिवाळा चालू आहे, खूप थंडी आहे आणि या थंडीच्या सीझनमध्येच आपल्याला फ्रेश असे गाजर मिळतात। तर हे बघा, असे लाल भडक मस्त फ्रेश गाजर मिळतात। मी आज गाजर आणलेत, तर या फ्रेश गाजरांपासून आज मी गाजरवडी बनवते। गाजरवडी बनवण्यासाठी मी गाजर सोलून घेतला, म्हणजे बाहेरची साल काढून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे पीसेस केले आणि मिक्सरला बारीक करून घेतले। म्हणजे गाजर आपल्याला किसताना हात दुखण्याची गरजच नाही, मिक्सरला पण छान बारीक होतो बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदामचे तुकडे घेतलेत, मनुके घेतलेत आणि गार्निशिंगसाठी मी तीळ आणि कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत, ह्या वॉटरमेलन सीड्स। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घेऊ शकता। गाजरवडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गाजराचा जो किस आहे तो तुपावरती छान परतून घ्यायचा आहे। तर इथे एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घेतलं आणि तुपावरती हा गाजराचा किस छान परतून घेते। तर 5 ते 6 मिनिटं हा चांगला परतून मी घेतला आहे। गाजराचा किस असा छान तुपावरती परतून घेतला म्हणजे त्यातला सगळा कच्चेपणा जो असतो तो निघून जातो। तर आता ह्याच भांड्यामध्ये बघा, मी मध्ये असा खड्डा केला, आणखी 1-2 चमचे तूप वाढवलं आणि त्यात ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घेतले। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी दूध टाकलं आहे, 1 वाटी साखर टाकली आहे आणि पाऊण वाटी मी इथे मिल्क पावडर वापरली आहे। मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही, नाही वापरली तरी देखील चालेल, किंवा मावा पण तुम्ही वापरू शकता। त्यानंतर मी हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं। साखर टाकल्यामुळे थोडं पाणी सुटतं, पण ते पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट मी हा गाजराचा किस छान परतून घेतला आणि बघा सगळं पाणी आटलेलं आहे, अजिबात पाणी नाही आहे बघा, छान सुकं सुकं झालं आहे। आता मी गॅस बंद केलं आहे आणि हे भांडं आता मी खाली उतरवून घेतलं, 5 मिनिटं थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मी वरून वेलची पावडर टाकली आहे। कुठल्याही पदार्थामध्ये आपण जेव्हा वेलची पावडर टाकतो त्यावेळेस तो पदार्थ आधी थोडा थंड करायचा आणि मगच टाकायचा, म्हणजे त्याचा सुगंध छान टिकून राहतो। तर इथे आपला गाजर हलवा आता तयार झाला आहे। तर आपल्याला आज वड्या पाडायच्या आहेत, त्यामुळे इथे माझ्याकडे हा डब्बा होता, त्या डब्यामध्ये मी सगळं तयार जो हलवा आहे गाजर हलवा तो छान सेट करून घेतला। चमच्याने थोडा दाबून घेतला आहे, दाबून भरलं आहे, दाबून भरल्यामुळे वड्या पाडायला सोपं जातं। आता इथं वरून गार्निशिंगसाठी मी थोडी खसखस तव्यावरती भाजून घेतली आणि ती खसखस पसरवून घेतली आहे। त्यानंतर आपण ज्या बिया घेतल्या होत्या, कलिंगडाच्या बिया होत्या, त्या मी थोड्याशा पसरवून घेतल्यात। तुम्ही हवं तर इथे आणखी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स पण घालू शकता। आता डब्याला झाकण लावलं आहे आणि हा डब्बा फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा, म्हणजे वड्या छान पडतात। तर आता इथे मी अर्ध्या तासातच डब्बा बाहेर काढला आहे, कारण मला हे शूट करायचं होतं, दाखवायचं होतं। तर बघा अर्ध्या तासांनी मी ह्या वड्या पाडल्यात आणि तुम्हाला दाखवते बघा, छान गाजरवडी तयार झाली आहे। खायला अप्रतिम लागते, खूप छान लागते आणि फ्रेश गाजर आहेत आपले, त्यामुळे बघा आपण कुठलाही कलर नाही वापरले, छान लाल दिसते गाजरवडी। तर मग वाट बघू नका, हिवाळा आहे, फ्रेश गाजर आहेत, नक्की गाजर आणा आणि या पद्धतीने गाजरवडी गाजर हलवा बनवा, खा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडली का रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ राहा।